आर्यन घरात नाहीये. असं कसं होईल पंत? तो भिंतीवर उडी मारून पळून गेला. अरे काय मूर्खपणा आहे हा. त्याच्याच सिक्युरिटीसाठी सांगितलं होतं ना घरात थांब म्हणून. मला काय हौस आहे त्याला डांबून ठेवायची. सर जॉईंट सीपी शेरेकर आले. त्यांना बसायला सांगा आणि चहा पाण्याचं बघा. मी आलो. ओके सर. हॅलो, हा आर्यन आहे तुझ्या बरोबर? आर्यन माझ्या बरोबर नाही अंकल. बोलो की दिस इज नॉट द टाइम फॉर एनी प्रँक्स और व्हॉट यू से भंकस. कळलं ना? खरंच नाहीये सर, इथं त्याच्या कॉलेजची वेळ आहे ना. ते मलाही माहितीये. मी काय विचारतोय तो कुठे आहे तुला माहितीये का? तो तुझ्या बरोबर आहे का? खरंच नाहीये सर. कुठे ते कळलं किंवा तुला भेटला तर मला कळव. ओके सर. यार व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? क्या दिमाग की दही कर रहा है बे तू? अबे त्या माणसाने ना थोबाडीत मारली आहे माझ्या. असा बाप आहे म्हणून त्याच्यावर हात नाही उचलला मी, कारण माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले. आता मी सोडणार नाहीये त्याला. तू बघ आता मी काय करतो ते. नमस्कार चव्हाण साहेब, तुमची वाट बघतोय. आज मी बोलवतोय तुम्हाला केव्हापासून. तुम्ही फोनवर आहात. नाही बायकोचा फोन होता सर. काय झालं, तिची पणजी होती ना गावी, आजारी होती, खपली अचानक. ती विचारतो तुम्ही येता का वगैरे. सर गेम खेळणं बंद केलंय मी. तुमचं पटलंय मला सर. हे ऍडिक्शनच वाईट आहे. तुझा अख्खा प्रयोग करून झाला, पडदा पडला की मला सांग, मी बोलतो. पडला पडदा. ते जे फक्त फायदा ऍप आहे ना, हा. तू खेळतोस ते, हा. जरा त्याचा मलाही फायदा होऊ दे ना यार. सर तुम्ही पण खेळणार? हा म्हणजे तुमच्याकडे कामधंदे नसतात, हा. आता माझ्याकडे पण कामधंदे नाही आहेत. म्हटलं जरा खेळूया. काय सर तुम्ही पण. काय करायचं पटवलं तुला? हा? जुगारी आहे सर. खेळायचं नाही मला. फक्त फायदा ऍपचं ऑफिस कुठे आहे ते शोधून काढ. का तुला कारण कळल्याशिवाय शोधणार नाही तू? शोध ना. चल. या पोलीस स्टेशन मध्ये ना गुरं वळतो मी. गुरं असा फीलच येतो कधी कधी. खेळायचा का नाही खेळायचा? भोसले सरांचं काय कळतच नाही राव. काय गेम चालली काय. खेळू का नको खेळू? खेळायचं पाहिजे. एकटेच काय बडबडताय? आहे ना, ठीक आहे ना? भोसले सरांनी फक्त फायद्याचा ऑफिस का शोधायला सांगितलं असेल? केस साठी. ना काय झालं, आज नवीन लेवल पार झाली ना फक्त फायद्याची. 25,000 गेम खेळू शकतो आता मी. काय हा चव्हाण, कळते ना तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते? तुम्ही 100-200 रुपये लावत होता तोपर्यंत ठीक आहे. 25,000? तुमचा पगार पण कमी ह्याच्यापेक्षा. तेच म्हणतो ना मॅडम, पगार इतका कमी आहे, कसे खर्च भागवायचे? महागाई एवढी वाढली आहे, घरी बायको कटकट करते, घरचे खर्च भागत नाही. मग मिळाले अशात जास्तीचे पैसे, काय वाईट आहे? चव्हाण हा पर्याय नाहीये, तुम्हाला व्यसन लागले. देवा, मला माझ्या बाबांना शोधण्याची ताकद दे आणि ते जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव.
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर आपली हे काय सर, तुम्ही नाश्ता नाही केला? नाही फुटबॉल मागू का? नाही नको. काय तुम्ही काय म्हणत होता आपली? काय नाही, आपण दिलेली 48 तासांची मुदत उद्या दुपारी संपते आणि रामटेके उद्या सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. चांगलं बघू काय होतं ते. आपल्या पक्षातल्या लोकांचं काय म्हणणं आहे? काय असणार सर, सगळेच एजवर आहेत. काही कोणाचे फोन बिन? हो, दिल्लीला जे कालरा आहेत त्यांच्याशी बोललो मी. आवाजामध्ये फार काय अपसेट वाटले नाहीत ते, फक्त एवढंच म्हणाले की एवढा मोठा बॉम्ब फोडण्या अगोदर आमच्याशी डिस्कस करायला पाहिजे होतं. डिस्कस करत बसलो असतो तर वेळ निघून गेली असती आजची. त्यामुळे मला योग्य वाटलं ते मी केलं म्हणा. आणि बघू, तशी गरज पडलीच तर स्वपक्षीयांशी सुद्धा बोलूच. पण ती जंगलाची जमीन जी गिळू देणार नाही कोणालाही. आर्यन उठला का? नाही सर, तो काल रात्रीपासूनच घरी आलेला नाहीये. काय? आणि हे आता विचारल्यावर सांगताय तुम्ही? राजकारणाचं बोलत बसलायत हे नाही आधी सांगतायत? सो सॉरी सर, पण नाही म्हणजे तो नेहमीच असं करतो ना. हो नेहमीच. आत्ताची वेळ, आत्ताची सिच्युएशन काय आहे पंत? फोन लावा त्याला. येस. सर फोन स्विच ऑफ येतोय. नमस्कार. बाप रे, विजय भोसले आमच्या चौकीत. मला भासभीस होतो की काय. बसा ना, बसा ना साहेब. सुरू आहे. 2 कॉफी सांगा. नाही मला नको. एकच सांगा. काय भोसले, कसं चाललंय सगळं? बाकी ठीक? आई बाबा कसे आहेत? बाबा गेले, आई बरी आहे. हा ते ऐकलं मी. काय बाबा अचानक गेलं? भोसले, अजूनही तुला स्मॉल टॉक करणं जमतच नाही. बरं असो, बोल काय काम आहे बोल. संध्या कदम नावाची मुलगी हा. आहे जी तुझ्या पोलीस स्टेशनला येऊन गेली. कोण रे? रजिस्टर चेक कर ना, कळेल. तुझं काय म्हणजे नात्यातली वगैरे आहे का तुझ्या? ओळखीची आहे. तिचे वडील आहेत प्रभाकर कदम. घरातला करता पुरुष आहे, घर गरीब आहे आणि गेले काही दिवस ते गायब आहेत. डोंबल्याचा करता पुरुष रे भोसले. काही करता पुरुष वगैरे नव्हता तो. तंबाखू खात फाक्या मारत फिरत होता. ती तुझी संध्या कदम आहे ना, ती एकटीच कमवायची. आहे की सगळं लक्षात तुझ्या? मग काय रजिस्टर बघायची गरज नाही. तुझं काय काम आहे? काम काहीच नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की या कामामध्ये जरा लक्ष घाल, हेच सांगायला आलो मी. काय भोसले, हा कोणी येतं आणि आमची शाळा घेतं काय? मागच्या वेळेला तुझी ती असिस्टंट आली होती ज्युनियर जमदाडे, आणि आता तू आला. भोसले कसं आहे, अकॅडमीत आपण एकत्र होतो, एकत्र बराकी झाडल्यात आपण. दोघांचे रँक पण सेम आहे. तूही स्टेशन इन्चार्ज आहेस आणि मीही स्टेशन इन्चार्ज आहे. तू नको ना शिकव मला. विषय असा आहे ना, तुला शिकवायचे काय मला हौस नाही बाबा. तू तुझं काम नीट करत नाहीयेस. त्या बिचाऱ्या संध्या कदमची केस आहे, त्यात जरा लक्ष घाल. मित्र म्हणून मी एवढं. मैत्री आपल्या मला ना आठवत रे आपली मैत्री. अकॅडमीत पण असाच डोक्यात जायचाच माझ्या. आठवलं मला. तेव्हा आपण 20-22 वर्षाची पोरं होतो रे. काय म्हणायचो मी तुला? 52 कुळे. 52 कुळे. आठवलं तुला? नाही इथे नाही म्हणणार, काळजी नको करू.
पण बघ ना, म्हणजे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची वेगळी असेल असं मला वाटलं होतं, पण तेव्हा लहान पोरं होतो, आता अंगावर वर्दी आहे आपल्यामध्ये फरक एवढाच आहे, अकलेनं तू तेवढाच राहिलास, मी मात्र अकलेनं वाढला. बघ त्या केसकडे लक्ष दे, नाही ते वाईट दिसतं ना रे, की दुसऱ्या स्टेशनचा इन्चार्ज तुझ्या स्टेशनला येऊन तुला काम करायला शिकवतोय, नाही का? अभिषेक 52 पुळे. साखर कोणी घातली रे? आर्यन कुठे आहे रे? माहित नाही सर, रात्री आला नाही का? रात्री आला असता तर तुला हे विचारायला मला काही वेळ लागलाय? तुला म्हटलं होतं मी, तो कुठे आहे हे कळलं किंवा तो तुला भेटला तर लगेच मला कळव, आठवतंय? हो, पण मला भेटलाच नाही तो. इनफॅक्ट काल मी त्याला टेक्स्ट केलं होतं, तरी नो रिप्लाय. खरं बोलतोयस तू? हो सर, मी तुमच्याशी खोटं का बोलेन? मग काल कुठे होतास तू? घरी होतो, कॉलेजला गेलो, लेक्चर्स अटेंड केले. लेक्चर्स? मित्रांबरोबर काय केलं होतो. मित्रांबरोबर? फुटबॉल. फुटबॉल. काल काही मित्रांची कुठे काही पार्टी वगैरे होती? नो सर. हे बघ पुलकित, आर्यन कालपासून घरी आला नाहीये आणि तो कुठं आहे हे कोणालाच माहिती नाहीये, त्याचा काही पत्ता नाहीये. त्यामुळे तुला जर काही माहिती असेल त्याच्याबद्दल, काहीही, तो कुठं आहे काहीही माहिती असेल तर आत्ता सांग प्लीज. बाहेर वातावरण फार बरं नाहीये म्हणून प्लीज. नाही, मला खरंच नाही माहिती सर. ठीक आहे, काही कळलं, त्याचा काही फोन वगैरे आला, तुला भेटला तर मला कळव. ओके सर, जाऊ मी? सर हा मुलगा भरोशाचा आहे ना? नाहीतर कुणाला त्याच्यावर मागावर लावू का? नाही, एवढ्यात नको. पंताव लहान मुलगा आहे, काय बोलताय? कसं आहे बघा ना, पण राजकारणात समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे नुसता चेहरा बघून ओळखू शकणार मी. पोटच्या पोराच्या मनात काय चाललंय हे आज वाटते. सर. राजीनामा? नाही सर, फक्त फायदा ॲपचा ॲड्रेस मागवला होता ना. एफिशियंट बिझनेस सेंटर, गाळा नंबर 10, ऑफिशियल ॲड्रेस आहे सर. नक्की? हो सर. जा. एक विचारू, हे फक्त फायद्यावर काही केस झाली का? नाही नाही नाही, अजिबात काही केस बीस झालेली नाही. तू कशाला टेन्शन घेतो? तू आपलं खेळत राहा, पत्ते खेळ, टीमा लाव, जुगाऱ्या. हो सर, मी एवढं खेळत पण नाही. कधीतरी आपल्या 100-200. अरे चव्हाण, हे 100-200 कधी लाख होतात ना, कळत नाही आपल्याला. वेळेत ब्रेक मार, नाही तर थोबाडावर पडशील. नाही सर, असं नाही होत काही. सिरियसली बोलतोय, मस्करी नाही चालू इथे. ते पोराला खाऊ पाहिजे म्हणून चिरीमिरी मारतो ना वरती, तुला काय वाटलं मला माहित नाही? तिथपर्यंत ठीक आहे, खरं तर ते पण नको. ते सापडलं ना तर डायरेक्ट सस्पेंड, घरी बसशील कायमचा. अरे बाबा, या जुगाराच्या नादाला नका लागू. एक दिवस धंद्याला लागाला. हो सर. जा. जय हिंद सर. काय होणार आहे यांचं काय माहिती. बोल ना ब्रो. ऐक ना, बस झालं आता. तुझ्या डॅडना ना खूप टेन्शन आलंय आणि मला ना भीती वाटते यार त्यांची.
ते असे बघतात ना जसं एक्सरे काढतायत. अरे अरे चिल मार. काय झालंय सांग. त्यांनी घरी बोलवलं होतं यार, तुझ्याबद्दल विचारत होते. हा मग. मी त्यांना सांगितलं कालपासून आपण भेटलोच नाही. परफेक्ट. सी दॅट्स वाय यू आर माय बेस्ट फ्रेंड. डोंट यू थिंक हे जरा जास्त होत आहे? त्यांना खरंच काळजी वाटते यार तुझी. जस्ट गो होम. ए नो या, नॉट दिस टाइम. अँड यू डोंट नो ते किती फेक आहेत. ते ऍक्टर व्हायला पाहिजे होते. काय माहिती पॉलिटिक्स मध्ये का घुसले. आर्यन मी बघून आलो यार त्यांना, ते सॉलिड घाबरलेत तुझ्यासाठी. घाबरलेत. अबे गेंडे का चमडी आहे वो, त्यांना काही फरक नाही पडत. हे भीती काळजी ना फक्त लोकांना दाखवण्यासाठी असते. और अभी तो सिर्फ 24 घंटे हुए, आगे आगे देख होता है क्या. आर्यन बट काय मिळणार असं करून? जस्ट गो होम. बघ ते स्वतःच सॉरी म्हणतील. सॉरी आधी माझा बाप. हॅलो, काय झालं? थांबा मी तुला कॉल करतो. अरे ए, बोला सर, क्या म्हणताय? ये कुछ मांगता नहीं मेरे को. ये एफिशिएंट कमर्शियल कॉम्प्लेक्स कौन सा है? यही है सर. ये कमर्शियल कॉम्प्लेक्स है. गाला नंबर 10 किधर है? ठीक है, इधर ही है. ये तो बंद है. हाँ सर, बंद है. ठीक है. काहीतरी झोल आहे. सॉरी सॉरी सॉरी. नो नो, माय फॉल्ट. हाय. हाय, बिझी आहात? छे तुमच्यासाठी मी कुठला बिझी आहे, बोला ना. मी हे विचारायला फोन केलाय की 7 नंतर फ्री आहात? भेटूया. नाही म्हणजे तुम्हाला जमणार असेल तर, संध्याकाळी क्लासेस नसतील तर भेटू शकतो. नाही नाही, मी सगळं मॅनेज करीन. हा, आणि आता भेटल्यानंतर इमर्जन्सी कॉल बिल काहीच नाही, कारण तुमचा कोप होतो मला माहिती आहे ना. अहो नाही, तसं नाही. नॉर्मली मुलांचे क्लासेस असे संध्याकाळच्या वेळेलाच असतात ना, म्हणून विचारलं. नाही हो, मी करीन मॅनेज करीन आणि मग भेटेन तुम्हाला. आणि तिथेच भेटूया, सनशाईन कॅफे. तुमचंही आवडतं कॅफे. आणि शिवाय असं म्हणतात की जिथे हरवलंय तिथेच शोधावं. पण तिथूनच परत एकदा सुरुवात करूया. बरं ठीक. सो संध्याकाळी 7 नंतर सनशाईन कॅफे. मी वाट बघेन. आलोच. बाय. बाय. हे आर्यन, हे ब्रो कुठे आहे तू? आर्यन, बस का आता माझ्यासोबत गेम खेळणार?
हा बोल का. नाही अजून तरी काहीच नाही. अगं टेन्शन कसं नको घेऊ. मी हात उगारला त्याच्यावर म्हणून निघून गेलाय तो घरातून. त्याची माफी मागायला तो आधी समोर तर यायला हवा ना, घरी परत तर यायला हवा ना. अगं याही आधी गेलाय तो, हो चिडून निघून गेलाय घरातून, पण तेव्हा मला माहिती असायचं तो कुठे आहे, काय करतोय. त्याचा एक मित्र आहे, तो सांगायचा मला सगळं. अगं नाही, तो मित्र येऊन गेला त्यालाही नाही माहिती यावेळी. विचारलं नसेल का मी. अगं मग मी काय आता ह्या फ्रंटवर हे सगळं, तिकडे तो रामटेके उखाडलाय माझ्यावर. मी काय काय एकत्र फेस. तसं नाही, सॉरी, मी हेल्पलेस वाटलंय अचानक खूप. मग नाही नाही नाही, एवढ्यात तरी ऑफिशियली काही नकोय मला, नको. हा अनऑफिशियली करतो ना. हा एक माणूस आहे माझ्याकडे, बघतो. सर या ओके, आय कीप यू पोस्टेड. काम आहे जरा, मी करतो नंतर. बाय. हा पंत. सर तो पुलकित परत आलाय. आर्यन पण आलाय. सॉरी सर, तो एकटाच आलाय.